धुळे हादरले. मोहाडी उपनगरातील वाल्मिक वसाहतीत 70 वर्षीय वृद्ध महिलेची घरातच हत्या. परिसरात एकच खळबळ. धुळे शहरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. शहरातील मोहाडी उपनगरात राहणाऱ्या आणि भीक मागून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या एका 70 वर्षीय वृद्ध महिलेची घरातच हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हत्येनंतर घरात चोरी झाल्याचेही समोर आले आहे. धुळे शहरातील मोहाडी उपनगर परिसरात आज एका खुनाच्या घटनेने हादरून गेला. येथील वाल्मिक वसाहतीत राहणाऱ्या लीलाबाई हिरामन सूर्यवंशी वय 70 वर्षे यांचा मृतदेह त्यांच्याच घरात संशयास्पद स्थितीत आढळून आला. लीलाबाई या अत्यंत हलाखीचं जीवन जगत होत्या. परिसरात भीक मागून त्या आपली उपजीविका करत होत्या. दुर्दैव म्हणजे काही वर्षापूर्वी त्यांच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यामुळे त्या घरात एकट्याच राहत होत्या. काही अज्ञात संशयित आरोपींनी या वृद्ध महिलेचे तोंड दाबून निर्घुण हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. केवळ हत्याच नाही तर नराधमांनी या गरीब महिलेच्या घरातही गॅस सिलेंडर आणि इतर किरकोळ वस्तूंची चोरी करून पोबारा केला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून धुळे जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांसह घटनास्थळाची पाहणी केली. आरोपींचा माग काढण्यासाठी ठसे तज्ञ आणि श्वान पथकला पाचारण करण्यात आले असून पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वात सध्या कसून तपास सुरू आहे. मात्र भीक मागून जगणाऱ्या एका वृद्धेची हत्या झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सुरक्षित नाही, म्हातारी बाई सुरक्षित नाहीये. बाई चालली गेली, तिच्यावर किती जणांनी काय काय केलं त्यांनी कोणाला समजलं नाही. 7 वर्षापासून एक बी पाय त्यांनी नाही ठेवलेला आणि आज काय आले ते सुरक्षित नाही, आमच्या आया सुरक्षित नाही, आमच्या आज्या सुरक्षित नाही. इथे महाराष्ट्रात एवढ्या भर चौकातली बाई सोबत असं व्हावं, खरंच लाज वाटते मला. स्त्री एकदम लाज वाटते या स्त्री होण्याची. आज आम्ही दंडेवाले बाबाच्या इथे मोहाडी एरियात जी घटना घडली आहे म्हाडामध्ये, त्याविषयी मी 2 शब्द बोलू इच्छिते. आज एक स्त्री किती सुरक्षित आहे सांगा बरं तुम्ही मला. नाही, अजिबात सुरक्षित नाहीये. 2 वर्षाची मुलगी सुरक्षित नाहीये आणि नाहीये, म्हातारी आजी सुरक्षित नाहीये. काय चाललंय महाराष्ट्रात? माझं सरकारला एकच विनंती आहे, अशा लोकांना फक्त एकच शिक्षा द्या. त्यांचं भर चौकात कापून फेकलं गेलं पाहिजे. धिक्कार आहे अशा सरकाराचा, धिक्कार आहे.